प्रेम प्रकरणातून धोका मिळण्याच्या आत्तापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत। या घटनेचे अनेकदा गुन्ह्यातही रूपांतर झाले आहे। आता अशीच एक घटना समोर आली आहे। या घटनेत एका महिला डॉक्टरने एका नगरसेवकाचे प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नेमक्या या महिला डॉक्टरने असं का केलं ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बिहारच्या छपरामध्ये ही घटना घडली आहे। या घटनेत लेडी डॉक्टर असलेल्या महिलेचे नाव अभिलाषा कुमारी आहे। या महिलेच्या घरी नगरसेवक वेदप्रकाश आला होता। या दरम्यान दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली। या चर्चेनंतर लेडी डॉक्टर नगरसेवकाला ज्यूस प्यायला देऊन आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली होती। आंघोळ करत असताना लेडी डॉक्टरने नगरसेवकाला बाथरूममध्ये बोलावून घेतलं आणि चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला। डॉक्टर इतक्यावरच थांबली नाही तर तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट फ्लश देखील करून टाकला होता। या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत नगरसेवक बाथरूममधून बाहेर पडला। अशा अवस्थेत नगरसेवक घराबाहेर देखील पडू शकत नव्हता, म्हणून तो डॉक्टरच्या घरात बिछाण्यावर विवळत पडला होता। लेडी डॉक्टरला ज्यावेळेस या गोष्टीचा पस्तावा झाला त्यावेळेस तिने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नगरसेवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। तसेच लेडी डॉक्टरने घटनेची कबूल दिल्याने तिला ताब्यात घेण्यात आले। लेडी डॉक्टर अभिलाषा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अभिलाषाचे गेल्या 2 वर्षापासून नगरसेवक असलेल्या वेदसोबत अफेअर सुरू होते। या अफेअर दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वेदने अनेकदा अभिलाषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। या दरम्यान ती प्रेग्नेंट देखील राहिली, मात्र नगरसेवकाने तिला 2दा अबॉर्शन करण्यास भाग पाडले होते। तसेच अभिलाषा ज्या वेळेस लग्नाचा विषय काढायची त्या वेळेस नगरसेवक विषय टाळायचा आणि या गोष्टीला कंटाळूनच हा सगळा प्रकार झाल्याचं उघडकीस आलं।